शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताह साजरा होत असून VJNT विभागाच्या वतीने रुपेश भोसले यांनी घरकुल भागातील भाई चंदूसिंह चंदेले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांकरता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते। या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून VJNT सेल विभाग प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर VJNT विभागाध्यक्ष रुपेश भोसले यांनी शिवजयंती स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धांचे आयोजन केले होते। या स्पर्धेत इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेत एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विजेत्या स्पर्धकांना शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक संघटक दत्तात्रय बडगंची, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगाणे, महिला आघाडी अर्चना दुलंगे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांच्यासह शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक तोलनुरे, गाढवे, शिक्षक चिकणे, गुंड, तडवीसर, सोनवणे, क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थीगण, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे सर्व सहकारी पदाधिकारी त्यांनी हा स्वराज्य सप्ताहानिमित्त कार्यक्रम आयोजित केला ते माझे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी अध्यक्ष रुपेश भोसले। आज या विद्यालयामध्ये चित्रकला, वक्तृत्व कला, त्याचबरोबर निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी चित्र काढलेले आहेत, रांगोळी देखील मी पाहून आलेलो आहे, चित्र चांगले काढलेले आहेत। निबंध स्पर्धा आणि देखील विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग नोंदवला। आपल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आदरणीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार, सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रुपेश अतिशय चांगल्या पद्धतीने या भागात काम करतोय। त्याचं स्पर्धेचं फक्त काम न करता ते आरोग्य सेवेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या भागात काम करतात। त्या भागातील गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या थोडंच आपल्यासारखं ते काम करत आहे। त्याच्या पाठीमागे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे त्याच्या पाठीशी आहे। आम्ही सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्या काय अडचणी असतील त्या आपण रुपेशकडे बोलून बोलाव्यात आणि निश्चितच त्यासाठी आपण सर्व सहकार्य करू। प्रशासकीय लेवल असू दे, व्यक्तिगत लेवल असू दे, आम्ही विद्यालयाच्या पाठीमागे बोलून माहिती घेऊ शकतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।